अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, प्रत्येक महिलेने काही ना काहीतरी गुरुपौर्णिमेपर्यंत सेवाच करायला सुरुवात केली असेलच. जर अजूनही तुम्ही ह्या सेवा करण्यापासून वंचित असाल, अजूनही करत नसाल तर नक्कीच करा. या सेवेमुळे तुमचं जीवन हे अध्यात्माकडे जरी वळणार असलं तरीही तुमच्या मनोइच्छित जे काही फळ आहे, जे काही इच्छा आकांक्षा आहेत, ज्या बऱ्याच दिवसापासून खोळंबल्या आहेत किंवा त्या इच्छांवरती काही ना काहीतरी मार्गात त्या अडचणी येतात, तर त्या इच्छा गुरूंच्या आशीर्वादांमुळे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. तर बघा, मानवी जीवन हे खूप इच्छाने अपेक्षेने भरलेला आहे. म्हणजे आज ही अपेक्षा तर उद्या काहीतरी अपेक्षा ही असतेच. मी ना स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. मागच्या 2 वर्षापूर्वीचा मी गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपौर्णिमेच्या गुरुचरित्र अध्यायांची वाचनाची म्हणजे गुरुचरित्र पारायणाची सेवा केली होती. मी त्यावेळी ह्या सेवेमध्ये नवीनच रुजू झाले होते. म्हणजे माझ्या आईकडे गेले होते त्यावेळी तिथे भाऊ गुरुचरित्राचं पारायण कंटिन्यू करत असे आणि माझी आईसुद्धा करत होती. मी थोडी वंचितच होती. म्हणजे बघा, आपल्यावर गुरूंचा आशीर्वाद असण्यासाठी खूप मोठं आपलंसुद्धा पुण्य असावं लागतं. तसं तर आम्ही संपूर्ण आमचा परिवार श्री स्वामी समर्थ आणि साईबाबांचा मोठा भक्त आहे. पण गुरुचरित्र अध्याय वाचणे आणि त्या अध्यायाची ओढ लागणे, पारायणाची ओढ लागणे, हे सर्व मला ह्या 4-5 वर्षातच घडलेलं आहे. पण मी तुमच्यासोबत ह्या 2 वर्षापूर्वीचा अनुभव शेअर करणार आहे. म्हणजे माझी जी काही इच्छा होती ना, अगदी मनापासूनची इच्छा, जी प्रत्येक स्त्रीची असते बघा, ती इच्छा पूर्ण होती. तर माझी कोणती इच्छा पूर्ण झाली? ह्या गुरुचरित्र अध्यायाच्या वाचनामुळे. तर ही सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत करायची असते. तर मी बघा सेवा केली होती, ती म्हणजे गुरुचरित्र अध्याय वाचनाची, म्हणजे पारायण केलं होतं. अगदी साधं सिंपल केलं होतं. मला थोडेफार माहिती होती त्यातली, कसं करायचं, कोणते नियम पाळायचे वगैरे सगळी माहिती होती. पण मी असे भरपूर नियमांच्या खाली न येता मी फक्त बघा परान्न ग्रहण केले नाही, त्याचबरोबर अडचण हे पाळून, त्याचबरोबर त्याच्यामध्ये बघा एकधान्य खायचं आहे ह्या पद्धतीचं, आणि आपलं हे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जे काही त्याच्यामध्ये थोडके नियम होते, मोठे जे पण ठोकळ असे नियम होते ना, तेच पाळून मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पारायण केलं. तर मला त्याचं फळ देवाने खरंच मोठं दिलं. तर गुरूंच्या आशीर्वादाने आज माझं खरंच जे काही मी मनात इच्छिते ना, ते सर्व माझं पूर्ण होतं. यावर्षी मी गरोदर असल्यामुळे 6वा महिना चालू असल्यामुळे, म्हणजे मला आता 7वा महिना आहे, 6 पूर्ण झाले आहेत ऑलमोस्ट. आत्ता माझं जस्ट आजपासून 7वा महिना सुरू झालेला आहे. तर मी ह्यावेळेस थोडीशी वंचित राहणार आहे गुरु पौर्णिमेपर्यंत. माझी फार इच्छा आहे गुरुचरित्र अध्याय वाचनाची, पण 2-3 तास बसणे बहुतेक जमणार नाही. पण तरीही खूप आवड आहे. पण गेल्या वर्षीच तुम्हाला सांगते, माझ्या मुलाने सुद्धा गुरुचरित्राचे अध्यायाचे वाचन केले होते, पारायण केलं होतं आणि मी सुद्धा केलं होतं. तर त्याचं फळ माझ्या मुलाने जे मागितलं होतं व्रतातून, जसं की इच्छा मागितली होती, त्याचीसुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे. ती नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझीसुद्धा पूर्ण झालेली आहे. पण मागच्या 2 वर्षापूर्वीची जी प्रत्येक महिलेची इच्छा असते, ती म्हणजे स्वतःचं घर होणे. बघा, एका स्त्रीला ना माहेरचं घर तिचं असतं, ना सासरचं घर तिचं असतं. सासरी तिला परकी असंच समजलं जातं आणि माहेरी तिला परक्याचं धन असंच समजलं जातं. जोपर्यंत तिला स्वतःचं हक्काचं घर होत नाही, तोपर्यंत तिचं त्या घरामध्ये निर्णय काही चालत नाहीत. निर्णयच सोडा, तिचं हे आमचं घर आहे असं बोललं जातं. पण माझं स्वतःचं घर हे स्वामी समर्थ आणि
दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या पारायणामुळे पूर्ण झालेला आहे. आणि आता ऑलमोस्ट सगळी जी काही स्वप्न आहेत, जी हळूहळू जी पूर्ण होत आहेत, ती संपूर्ण गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहेत. तर त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो. पण बघा, आपल्या प्रयत्नांना यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्यावर आपले गुरु प्रसन्न असतात. त्यासाठी ना मी फक्त तुम्हाला सांगते, तुमच्याकडून पण वेळात वेळ काढून जी होईल तेवढी सेवा नक्की करा. आता गुरुचरित्राचं अध्याय तुम्ही वाचनाची सेवा जर करणार असाल तर मी ह्याचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे. तो व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत पहा. आणि तो व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर मी आता सध्या कोणती जी छोटीशी सेवा चालू केली आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं असतं. पण बघा, एखादी गोष्ट आपण करत असतो ना, संकल्पयुक्त करत असतो, बरोबर, आणि ती लगेचच समोरच्यासोबत शेअर करायची नाही. आपल्या मनातील इच्छा असतात, काही अपेक्षा असतात, किंवा आपण मनाच्या शांतीसाठी सुद्धा करत असतो. तर माझंही तसंच काहीतरी आहे. तर तीच पूर्णत्वास जास्तोर माझी ही संकल्पयुक्त सेवा शेवटपर्यंत जास्तोर तुमच्यासोबत नक्की शेअर करू शकत नाही. पण तुम्हाला मी नक्की सांगू शकते, तुमच्या दिवसभरात वेळात वेळ काढून तुम्ही पण छोटी सेवा, अगदी फक्त 5 मिनिटाचा वेळ काढून, ती म्हणजे उच्च कोटीची सेवा. म्हणजे बघा, प्रभूला, आपल्या गुरूंना, आपल्या देवाला मारलेली आर्त भावनेने हाक, म्हणजेच काय तर नामस्मरण. नामस्मरणात विलीन व्हा. भले तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल ना, तर कमीत कमी 5 मिनटं तरी दिवसभरातून वेळ काढा आणि नामस्मरण करा. बघा, नामस्मरणाचंही तुम्ही संकल्पयुक्त सेवा जरी केली ना तरीही चालणार आहे. तर ही सेवा नक्कीच करा. आपण केलेली गुरूंची सेवा कधीच कुठलीच वाया जात नाही. आणि गुरु हे आपल्या आई वडील ह्यांप्रमाणे असतात. जसं की आई वडिलांना कळतं आपल्या मुलाला काय हवं आहे आणि ते स्वतःहूनच देतात. आपल्याला मागायचं काहीच गरज लागत नाही. आपल्याला न मागताही सर्व काही मिळत जातं, सर्व ठिकाणी यश मिळत जातं. फक्त आपणही काहीतरी आपल्याकडून गुरूंची सेवा केली पाहिजेच की नाही. म्हणून नक्कीच तुमच्याकडूनही तुम्ही गुरूंची छोटी सेवा करा आणि बघा, तुम्हालाही मेवा खायला मिळतोय की नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजची सेवा इथेच स्वामींचरणी मी अर्पण करते. आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट बॉक्समध्ये जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, स्वामी तुमच्याही अडचणीवर, संकटांमध्ये धावून येतात, नक्कीच धावून येतातच, सगळ्यांच्याच तुमच्याही प्रसंगात धावून आलेच असतील, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेसाठी अवश्य लिहा. धन्यवाद.